नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? आज एक ताई आणि एक ताई, दोघी जण ताई आल्यात मला भेटायला. तर ते मला विचारत होते माझ्या लाईफमधलं की तिथं तू दिवस कसं काढलं, कसं नाही, काय कशी कपडे घातली, कशी नाही, हे सगळं मला विचारते. आतलं बिग बॉसमधलं विचारते. तर झेलचं तर नाव घेत नाही मी, पण त्यांना मी म्हटलं की मी त्याला बिग बॉस बोलते एकदम, पण जास्त पण ते जागा करते, तर तुम्ही समजून जावा. तर त्यांना मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं की तुम्ही मला सवाल जबाब तुम्ही करा. माझे सगळे चाहतेवाला लोक म्हणजे ऐकतात, मग ते मला काय प्रश्न विचारतात, त्यांना मी दाखवत नाही, फक्त त्यांचं थोडंसं मी दिसली थोडीशी. तर काय आहेत नाही तर दुसऱ्या आहेत, त्या पण आहेत तिथं बसलेल्या आहेत. ताई आवाज द्या. हाय. हां, त्या पण नाव सांगा ताई तुमचं. नाव नको, नाव पण नको म्हणजे सांगायला. काय हरकत नाही, ठीक आहे. तर ह्या मला काय सवाल जबाब विचारणार, तर त्या मला विचारणार, ते मी त्याचं उत्तर देते. त्यांना मी दाखवत नाही सध्याला. आणि विचारतात, तुम्ही विचारा मला काय प्रश्न, काय विचारायचं ते. कशी होती तिकडची लाईफ? पहिला दिवस तर मला असा होता, मी बाहेरच्या गेटच्या बाहेर होती, तर मला असं वाटलं की मी आतमध्ये असं काय असेल, म्हणजे टी व्हीमध्ये दिसत होतं ते अलगच होतं, आणि ते आतमध्ये गेल्यानंतर मला असं वाटायचं की काय आतमध्ये काय असेल. म्हणजे मी बघण्यासाठी पण हे होते एकदम असं, म्हणजे बघण्यासाठी की आतमध्ये असं मी झाकू बघायची. त्या गेटच्या बाहेर होते तेव्हा मी असं झाकू बघायची, पण तिथे एवढं स्टेक होतं, अजिबात ते बाहेरच्या लोकांना असं आतमध्ये कसलंही म्हणजे जायला भेटत नव्हतं. हां, मग ते नंतर माझा टाईम तिथं पण नंबर लागतो जायला पण, म्हणजे हर गोष्टीला नंबर असतो तिथं. आणि बघायला गेलं तर ते नंबर आपला असला नंबर आपला नकोच, जिंदगीमध्ये नको आपला असला नंबर. मग तिथं माझा नंबर आला, तिथं आतमध्ये सोडलं, तिथं माझी फुल चेक इन केली त्या लोकांनी, म्हणजे पूर्ण म्हणजे चेक इन केली. म्हणजे एक रूम असतो, त्या रूममध्ये एक मिशन असते, त्या मिशनीमध्ये म्हणजे आतमध्ये टाकतात, आणि त्याच्यानंतर परत एक मॅडम येते, मॅडमच्या समोर आपण ते सगळे कपडे सगळे काढतात आणि सगळं उठाबसा करायला लावतात. 3 वेळा उठाबसा करायला लावतात. त्याच्यानंतर मग ती लोक आपल्याला आपले सगळे कपडे, आपल्याकडे जे कपडे असतात ना, ते कपडे बिपडे सगळं त्याचं चेक इन होतं. आपल्या अंगाची, आपल्या जवळचे कपडे असेल ते पण चेक इन होतं. आपल्याकडं कोलगेट असेल, बाहेरचं साबण असेल ते पण चेक इन होतं. आणि जर पॅकिंग असलं तर ते कोलगेट साबण आतमध्ये सोडतात. अजिबात ते बाहेरची वस्तू बाहेर अजिबात सोडत नाही, ते एकदम अजिबात कसलीच नाही सोडते बाहेरची वस्तू. हां, मग ते आतमध्ये गेल्यानंतर मग ते आतमध्ये गेल्यानंतर ती सगळ्या बायका कोण आतमध्ये जाऊन मी गेली ना, तर एवढा मोठा ती वरांडा होता, एकदम वरांडा, म्हणजे एकदम गोदामसारखे ते लोक, आणि दुनियाच्या तिथं बायका बसलेल्या. आणि त्या टायमाला नेमकंच संध्याकाळच्या 4 का 5 वाजल्या होत्या. आतमध्ये जाऊन मी गेली तेव्हा, तर कोणत्या एका बायकाच्या डोक्यात बघन, कोण एकामेकाचं भांडण करण, कोण हा तसं भांडण चाललं होतं तिथे एकदम. मग ते बघूनच मला आश्चर्य वाटायचं. मग असं वाटायचं मग मला असं वाटायचं की बाबा मला ते सांगित होतं, गार्डने पोलिसांनी सांगितलं की मला 15-20 दिवसात तुम्ही बाहेर यायचं म्हणून, पण त्याच्या आत तुमचं काम होणं, असं ते पोलिस तसं देतात आपल्याला. कुठे बोलतात ते लोक, खरं बोलत नाही ते लोक. त्या लोकांना असं बोलले की काय नाही, तुम्हाला नाही ना 8 दिवस राहायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर येऊ शकता. मग त्या वर्ष होती, मला असं वाटायचं. मग एक दिवस मोजायची, एक दिवस मी मोजायची. बापरे, मी मोजायची. मी झालं 2 दिवस, आता झालं 2 दिवस झालं तर. आणि मी माझ्या चाहत्यांची लय आठवण करायची, माझ्या यूट्यूबच्या लोकांची लय आठवण करायची. ते लोक काय वाटत असं त्यांना माझ्याबद्दल. दुसरी गोष्ट मी म्हणायची की ते लोक माझ्याबद्दल असं म्हणत असतात की स्मिता सातपुते कशी गेली असेल, म्हणून काय झालं असेल तिच्यावर, काय केलं तिने, असं घाण तर मी काही केलंच नाही, आणि मी अशी घाण वागाय हाय पण नाही, हे सगळ्या दुनियाला माहिती आहे, सगळ्यांना वाटायचं की बस हे नाही. पण नंतर मग मला माहीत पडलं, थोड्या दिवसानंतर तिथे लोक सांगायला लागले की असं होत नाही, पोलीस आपल्याला असंच बोलतात म्हणून. एकदा इकडे साडी कुठची घालायचीस? तिथे साडी देतात घालायला? नाही, साडी बिडी घालायचं नाही तिथं, फक्त कपडे देतात आपली. ते पिक्चर मध्ये का दाखवतात? ते पिक्चर मध्ये साडी ते कसं असतं माहिती आहे की दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. ते पिक्चर दाखवतात, असं रिअलमध्ये तिथं काहीच नाही. तुम्ही जीन्स घाला, टॉप घाला, काही पण घाला तुम्ही, एवढंच की तुमचं बदन दिसायला नाही पाहिजे, म्हणजे तुमचं काय पण अंग दिसायला नाही पाहिजे, बाकी तुम्ही काय पण घालू शकता इथं. असं तिथं कोणचीही अलाउड नाही एकदम की हे नका घालते नका. हां, तुम्ही जेव्हा ती लोक 302 वाले असतात ना, त्यांना सारे असतात फक्त. ते पण तुमची मुलाखत असेल, कुठं तुमचे कोण भेटायला आला असेल त्यांच्या संगती ते त्यांना ती साडी घालून तिथं जाणं आहे गरजेचं आहे. बाकी टायमाला ते सुद्धा असे साधे कपडे घालतात एकदम, तिथं भेदभाव कसलाच नाही एकदम. मग तिकडच्या बायका कशा होत्या? बऱ्या होत्या? तिकडच्या बायका तर बघा, चांगलं पण म्हणायला लागतं ना वाईट पण म्हणायला लागतं, कारण की एवढ्या भांडकुल्या होत्या आणि एवढ्या प्रेमाला बी होत्या एकदम, कारण सगळीजण तिथं दुःखी होती एकदम. पहिली गोष्ट तिथं दुःखी होती, आणि ज्याला त्याला आपलं पडलेलं असायचं, आणि आपली लाईफमध्ये ती लोक एकामेका सांगत नव्हती. पण हां, ते लोक आहे ना, आपल्या जसे लोक नवीन येतात ना, त्यांच्याकडून त्यांना ऐकायला, म्हणजे त्यांना बाहेरची वस्तू ऐकायला त्यांना इंटरेस्ट होता. आता आपण म्हणलं ना की तुमचं काय आहे, सोड आमचं ग, तुझं सांग, अशी ती लोक बोलायची. म्हणजे जे आपण जेव्हा तिथे जातो ना आपण आतमध्ये, तर ती लोक आम्हाला विचारायची की तू कोणत्या केसमध्ये, कोणत्या नाही, असं विचारायचं. आपण मोकळ्या मनात सांगून जातो. मग आपण म्हणतो तुम्ही कोणच्यामध्ये आलाय, सोड ना, तुला काय करायचंय, चल आता, अशी बोलतात डायरेक्ट अशी. ते लोक आपलं ऐकून घेतात, ते सांगत नाहीत आपलं स्वतःचं. एका नदीवर
एक बाई झोपायची तू सांगत होतीस लाईव्ह मध्ये. हा. मग ते कसं काय आपण एकाला देऊ आपली लादी तर आता ही माझ्या घरातली लादी मोठी आहे, पण तिथं जसं असं ना म्हणजे त्याला कोणची एक लादी आहे म्हणजे ती गावाला जास्त कोणती टिकती ती गावाला ती ह्याची काय बोलतात त्याला, सिमेंटची हा. सिमेंटची घरी लादी आहेत असते. अशी हा? ना? तुमच्या घरी आहे हा तशी? माझ्या जे गावाला घर आहे हा. माझ्या घरी माझं घर त्या घरामध्ये जे आहे ना हा. तशी लादी, त्या लादीवर छोटीशी लादी, त्याच लादीवर एकच लादी असते म्हणजे ते तर 5 फुटाची असते म्हणजे सॉरी अशा आडव्या उभ्या 5 लाद्या असतात निसा 5 म्हणजे 5 आणि त्याच्यामध्ये असं म्हणजे असं सरळ झोपायचं, असं हे झोपायचं असं. हा. मग आपल्या उशाला पाण्याच्या बाटल्या, आपल्या उशालाच आपलं ते राशन बिशन काय राशन तर तिथं काय भेटतं, बिस्किट चिवडा बिवडा भेटतो ते खायला, चटणी बिटणी. तिथं कोण कोणा चटणी देत नाही, कोण कोणा काय देत नाही, काहीच नाही बिना मतच कोणी कुणा तिथं काय देत नाही, कारण की तिथं एवढंसं मीठ पण त्यांना एकदम ते ह्या जगात असं सोन्यागत असतं एकदम अजिबात. ज्याकडे पैसा आहे त्याचा तिथं ताल आहे, ज्याकडे पैसे नाही तर ते गरीबागत आपलं तेच जेवण बिवून खाता येईल असं होतं. मग तिथे आंघोळीचं कसं होतं, आंघोळीचं द्यायची की नाही? पाणी भेटत नसायचं, फुलणं चांगलं पाणी नसायचं, त्या पाण्याला एवढी खुजली असायची अंगाला, ते असं पाणी अंगावर ओतलं की बदा खुजली व्हायची एकदम, घाण पाणी असायचं. घाण पाणी असं वाटायचं गटराचं पाणी आहे का कशाचं पाणी आहे काय माहिती एकदम, पण ते पाणी बोरिंगचं असं खुजलेले अंगाला व्हायचं एकदम. आणि खूप लोकांना असं म्हणजे खिचिंगचा प्रॉब्लेम, साबण नसायचा म्हणजे पाहिजे तसा, क्रीम नसायच्या, असं जसं ब्युटी पार्लर होतं तसं काहीच नाही तिथे एकदम, म्हणजे असं खूप म्हणजे वाईट दिवस काढले ते एकदम. हे 2 वर्ष कसं गेलं हे मला जीवाला माहिती. आता एक दिवसचा मी आनंद घ्यायला बघते इथं मी. आणि जेवण तिकडचं कसं होतं? जेवण तर बापरे सांगाय नको, जेवण एवढं पाटाळ झार होतं आणि पाण्यागत जेवण होतं, त्याला चव ना धो कसलीच नव्हती एकदम. असं वाटायचं वरनं आपण मीठ टाकायचं, मग वरनं तिखट टाकायचं, तर ते खाऊन आपण ते पोट भरायचं, असं पोट भरायचा मतलब असायचं. कधी जेवण नसायचं, मग जेवत नाही नसायचं, मग नंतर ते असे म्हणजे कमजोर पडतं. आता बघा मी खाल्लंय तर माझी याददास्त, मी तिथलं जेवण खाल्लंय, आता माझ्याकडे नवीलाच होता तर मला खाणं गरजेचं होतं. आता ते खाऊन माझं एकदम डोक्यावर किती असर झालं, माझी याददास्त किती कमजोर झाली. मला विचार करा, आता मी आल्यापासून मला बघताय किती लोक चांगले लोक मला भेटतात, किती लोक मला भेटतात बोलतात रस्त्याने, मला म्हणतात अरे तू आठवलं का तुला आम्ही भेटलेलो, तुला हे केलेलं. मला नाही आठवत जास्त करून, मला थोडासा जोर द्यायला लागतो एकदम, असं एवढं जोर द्यायला लागतं. आता हे माझी मैत्रीणच आहे हे पण, तर हिला का नाही दाखवत कसं आहे म्हणजे नाही दाखवू शकत मी, आणि दाखवायचं पण दाखवू शकेल असं काहीच नाही, पण बघायचं तुम्ही दाखवू का नको म्हणते. तर कसं माहिती का, मग हे लोक मला असे येतात, जवळचे फार जे लोक आहेत मला असे भेटायला येतात. आणि मी काल ती बोलली होती लाईव्हवर की माझ्या घरी यायचं ना कोणी, नाही तर मी असं करेन तसं करेन. हे लोक भेट माझ्या घरी महिने आम्हाला हाकललं, मग आम्ही काय करू हाय फ्रेंड. तर हे असं म्हणजे आले ठॉक केलं, म्हणलं कोण आहे, मी असं मग मी म्हणलं कोण आहे. मग ते म्हणले अगं खोल ग मी यायचं. मग ते तिची भाऊजाई सांगत होती, त्या पण ननंद भाऊजाई आल्या 2 जणी. तर ती बोलली की अगं आम्ही येलो तुला भेटायला, तर म्हणलं ठीक आहे भेटा म्हणलं. मग ती म्हणजे मला विचारत होती की तिथं आतमध्ये काय काय होतं काय म्हणजे, त्यापेक्षा तू मला सवाल जबाब कर, त्याचा मी सवाल जबाबचं तुझं उत्तर देईन म्हणलं. आता आंघोळीला पाणी कसं आहे, तिथं सकाळचं पाणी येतं म्हणजे 2 बॅरेट म्हणजे 6 बॅरेट असतात, तर 2 बॅरेटमध्ये सकाळचं 5 वाजता पाणी येतं, 5:30 वाजता पाणी येतं, आणि बाकीच्या बॅरेटमध्ये सकाळचं 8ला 9ला पाणी येतं. कधी पाणी पण येत नाही, बाटली घेऊन सुसुकाला जायला लागायचं. जर प्यायचं पाण्याचं बाटली घेऊन सुसुकाला जायचं, जर पोटी लागली तर तिथं तेव्हा तर विचारच करायला नको, कोणी गपचूप जाऊन हावून यायचं माघारी. काय व्हायचं माहिती आहे का, एवढ्या बायकांमध्ये आता 80-80 बायका असायच्या, आणि 2 आणि 3 धर्मामध्ये काय ती भक्त आहे का, मग कधी पाणी येत नसायचं. आता बायकांना तर पोटी लागायचं. किती असायचं तिथे? एकच बाथरूम, एवढ्या बायका 5 बाथरूम असतात, म्हणजे 4 बाथरूम असतात तिथं, सॉरी 4, तर 2-3 आहे ना लिकीच असतात, लिकीच त्याचा फक्त सुसुका जाऊ द्या एकदम, आणि एकाच बाथरूम मध्ये टॅक्कीला जायचं. आणि मग तिथं पण आहे ना, जर पाणी नसेल तर डोळा कवानकच बायका डोळा मारून गपचूप हावून येतात बाहेर, आणि पाणी वाटतच नसायचं. मग तुम्हाला घाणीत राहायला लागायचं. आणि मग आम्ही दुसरं कोण जायचं तिथं, कोणचे ग मग घाणघाण शिवाय द्यायच्या एकीमेकीला, कोणचे ग असं तू असं सीधं चालणार आणि तू तसंच तिथं चालणार, अशा शिवाय त्या बायका द्यायच्या, एवढ्या घाणघाण शिवाय द्यायच्या. पण त्यांना पण समजायला पाहिजे, जर पाणीच नाही तर तुम्ही त्याला जाणार कसं, आणि ते जाणार कसं तर त्यांना कळ मारते पोटात, मग ते जाणार कसं. बघायला गेलं तर खूप गमतीदारचं पण आहे तिथं. आणि मग त्या बायकांना पाणी नसायचं, मग त्या बायका काय करायच्या, आपल्या बाटल्या जवळच्या बाटल्या घेऊन जायच्या, 4-5 बाटल्या असायच्या, जास्त बाटल्या पण ते ठेवायचं आल्यावर नाही, मग 4-5 बाटल्या असायच्या, एखादी बाटली घेऊन जायची, धुत्यात का टोटून येतात काय माहिती माहित नाही मला. आणि मग साबण कोलगेट हे द्यायची नाही,
आपल्या बद्दलचं आपल्या पैसे घ्यायचं काय. आपल्याला थोडी माहिती असतं आपण जेलमध्ये हा जेव्हा पहिली बार तुम्ही जाचाल ना तेव्हा तुम्हाला एक साबण आणि एक कपड्याचा साबण, एक अंगाचा साबण देतात आणि एक शॅम्पू देतात. हप्त्यात एकदाच शॅम्पू असतो, एकदाच शॅम्पू, आणि बाकीचं मग तुम्ही एकात घ्यायचं. तेल पण बाबा तुम्हाला महिन्या 2 महिन्यांनी दिवसात तेल द्यायला, दिवसात डोक्याला लावायचं. हां, आणि ती पण त्याची साईन करून घेतात की आम्ही तुम्हाला तेल दिलं, आम्ही तुम्हाला साबण दिलं, आम्ही तुम्हाला शॅम्पू दिला, ह्याचं ते डायरीमध्ये आमचं साईन घ्यायचं. म्हणजे ती दिलं नाना दिलं असं आहे. पण नित्यनियमाने प्रत्येक महिन्याला एक साबण, एक कपड्याचा, एक अंगाचा साबण आणि तेल हप्त्याला, म्हणजे सॉरी शॅम्पू एकच पुरी ह्याची शॅम्पूची, आणि तेल एवढंसं तेल 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी ते घ्यायचं. आणि ती साबण दिलेलं हे दिलं त्याचं साईन करून घ्यायचं. म्हणजे त्यांना एक सबूत असावं की आम्ही काही दिलं, म्हणजे आम्ही आरोपी लोकांना दिलं म्हणून, असं एकदम ते असं करतात एकदम. आणि आंघोळीचं कसं आहे, तिथं पाणी येतं, त्या पाण्यामध्ये दुसरं अशा आंघोळ्या घालतात, असं ते दुपका मारतात ना तसं करून बाहेर यायचं. म्हणजे एवढा पाणी देतात तुम्हाला आंघोळी? पाणी सुद्धा नाही जास्त, पाणी बिणी काहीच नसतं जास्त तिथं. पाणी किती घेतात, दर्म भरतात, एक 5 मिनिटं पाणी, 10 या 15 मिनिटं पाणी. ते पण कधी सुला आलं तेवढंच पाणी एकदम. मग त्याच्यामुळे म्हणतात ना, मग आता बाथरूमला हगाय जायला पाणी नसतं तिथं. मग तिथं किती तर वाईट. मग तिथं बायका एकात पाणी घेतात. मग आता कोणाला आंघोळीचं आता जमत नाही तर ते लोक 1000 रुपये देतात आणि मग त्याच्यामध्ये कपडे धुवून आणि आंघोळीचं पाणी म्हणून 1000 रुपये ते लोक देतात आपल्याला. म्हणजे आता समजा माझ्याकडे बकेट आहे तर तुमच्याकडे बकेट नाही तर तुम्ही मला 1000 रुपये द्यायचं की बाई मला पाण्याची बाटली दे, बकेट दे आणि माझे कपडे धुवून टाक म्हणून असं. कारण ते लोक एवढ्या गर्दीमध्ये आलं, चावच्यामध्ये लय भांडणं होतात, असं चाव 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 चाव. आणि आंघोळी बी कसं असं पण नाही की म्हणजे चापून चुपून, अजिबात नाही. त्यांच्या देखत्याच आंघोळ्या करायच्या, ती आपल्या बघून जाणार. आपण कसं घरी कसं आंघोळ करतो, उभा राहून तसं उभा राहून करा ना, बसून करा, तुम्ही काय बी करा, एकदम बिंदास नाही. म्हणजे असं होतं मला नवीन असं लई घाण वाटायचं, लई लाज लागत वाटायचं. बाया मी म्हणा ह्यांच्यासोबत कशी आंघोळ करू, मी कसंही करू, मी कसं करू ओपनमध्ये, पहिला बाथरूम असं आहे. पण हर जगाला म्हणजे कॅमेरा आहे, फक्त बाथरूममध्ये कॅमेरा नाही. आता बाकी सब जागा कॅमेरा तिथं आहे एकदम. म्हणजे असं एकामेकाला भांडणं झाली तर माहीत पडतं की कुणाची गलती. मग ते ठीक आहे, तेव्हा तर चांगली गोष्ट आहे तिथं कॅमेरा लागला म्हणून. नाही तर रोज बायका एकमेकाला धरून कुठत्याला चांगल्या एकदम असं पण आहे तिथं, माहिती आहे का. आंघोळीचा खूप दिक्कत आहे तिथं, पण नंतर झोपायची खूप दिक्कत आहे, जेवणाची खूप दिक्कत आहे. म्हणजे खूप एक दिवस आपल्याला असं वाटतं की कधी आपण बाहेर जाऊ, ते मेल्याला पटकन, पण इथं नको आपल्याला. म्हणजे तिकडची लाईफ खूप खराब आहे, म्हणजे खूप खराब आहे असं वाटायचं. मी तर बापरे असं तिथं कोण सुटलं की मी म्हणायचे बाई माझं पण नवीन आता थांबा कालवा नका माझं पण नाव येणार असे म्हणायचे मी. मला नवीन काहीच माहित नव्हतं ग, म्हणजे काहीच माहित नव्हतं मला असं वाटायचं की आज माझं नवीन, उद्या माझं नवीन. मी 8-15 दिवस, 1 महिना, 2 महिने चांगली वाट बघायची, नित्यनियमाने वाट बघायची. पण नंतर मला कळलं की माझी बेल नाही टाकली, माझं हे पण नाही, माझी बेल फेल झाली. त्याच्यानंतर मला बघणार कोणीच नाही, हे करूच नाही. मग मी असा विचार केला की चला आपलं कोणीच नाही ह्या जगात, देव असतो. पण मी विचार असं केला, पण नंतर मी एकदम थंड पडल्यानंतर मी असं विचार केला की जाऊन त्यात आपल्याला जेव्हा आईच्या पोटात बाहेर निघत्यानंतर मग मी पण जाईनच. मला आज उद्या बाहेर जसं मी आली तर मी बाहेर आपल्याला वाटतं आपल्या पाठी कोण नसतं, त्या पाठी आपल्याला देव. मग मी मला दिसणार नाही अशी उत्सुक व्हायची, मला येईल, मला कोणतं न्यायला येईल, मला कोणतं करेल, कोणतं असं मला लय वाटायचं. कसं सांगते. मग नंतर माहीत पडलं ना मला कोणी नाही येणार आणि मला इथं राहायचंय, थोड्या दिवस का व्हायला राहायचंय. आता माझा मुलगा बारीक आहे, माझा मुलगा काहीच नाही करू शकत ना. हा माझ्या पोराला मी बोलली होती की तू एक व्हिडिओ टाक, पण मला मम्मी नको, मला नाही जमणार हे सगळं करायला. पण माझ्या मुलांना सगळं कोणा भीक काय नाही मागितली माझ्या पोराने खूप हाल काढलं. माझा मुलगा एकटा मला भेटायचा कुठं. मग माझं करा. मग नंतर मी तो कुठं संस्थावाल्याकडे मेसेज द्यायची, माझ्या घरच्यांना सांगायची पोरगं मला भेटायला आलं तरीच मला माझ्या जीवाला दुख. मग त्याला भेटून द्यायची. भेटून द्यायची 15-20 मिनिटं मला बघायला भेटायला द्यायची, बोलायला द्यायची, जवळ द्यायची. पण तिथं पण एकदम प्रायव्हेसी काहीच नाही, असं खुल्यामध्ये ती बोलायला. मग ते पोरगं लाजतं, पोरगं माझं बोलत नसायचं सगळ्यांसमोर. आणि मग मी त्याला बघत राहायचे. मग काय गोष्टी मी मन गोष्टी ती विसरून जायची, बोलायचं. आणि तिथं कसं माझं तिथं ते जेवण खाऊन दिमाग माझं चालत नव्हतं आणि अजून पण जेवण चालत नाही माझं. आता त्या दिवशी मी लालबागच्या राजाला गेली तर राज ठाकरे माझ्या समोर दिसलं तर मी ओळखलं नाही. आणि वरून मी म्हणते कोण आहे तर ती म्हणतो काय तुम्हाला ओळखू येत नाही का. मला नाही, मला ओळखू येत, मला यादच गेली म्हणलं. खरंच मी असं बोलले की मला नाही ओळख करत एकदम. म्हणून मी आहे ना कुठं जायचे ना तर आता तू जास्त विचार करू नकोस तेवढा आणि रडत जाऊ नको. म्हणजे असं मी एकटी राहिली ना तर डोक्यामध्ये हे होतं ना, म्हणजे असं डोक्यामध्ये फिरतं की बाबा मी असं केलं. नाही, तू जास्त विचार करायचा सोडून टाक आणि तू रडू नकोस आणि खात जा, जेवत जा. तुला एकटं वाटलं तू आमच्या घरी ये आणि जेव. रडू नकोस, रडून कोणाचंच चांगलं होत नाही. एक दिवस एक रात्र मी मुश्किल काढली, एक रात्र मी असं वाटायचं कोणतरी येईल मला सोडा, कोणते पण कोणी नसतं कोणाचं घ्या जन्मात.
आता आल्यानंतर मला किती तर लोक मेसेज करतात, किती तर लोक मला बोलतात भेटायचंय, मला तुझ्या हातचं मटण खायचंय, तुझ्या हातचं चिकन खायचंय. मी घातलं पण असतं खायला, मी असं बी केलं असं नाही की, पण मला कुणी सुद्धा, मी अजून पण घालायला तयार आहे लोकांना, घाला अजून बी करा. मी म्हणत नाही की मला मी माझ्या हातचं नाही घालणार खायला, पण मला आता पुन्हा बोलवायचं म्हणून 10 वेळा विचार करावा लागतो. आता माझी मैत्रिणी पण आली, तिला पण मी विचार केला की कोण आहे 10 वेळा तिला मी केलं, पण नसतं. मी दुसरी म्हणजे जास्त पण मी दर्जा खोलतच नाही कोणाला. मला रात्रीचा दर्जा वाजला किती का वाजना, मी अजिबात नाही, मी सरळ म्हणते मी ना ते पोलिसांना बोलून असं बोलते, मी नाही करत एकदम. मग मला ना कोणावर नाही वाटत. मग एक दिवस एक रात्र माझ्या एकदम मी ह्याचा काढला एकदम. मला असं वाटतं जाऊ दे, मी कोमात आहे समजायचे. असं मी आता मी तेच विचार करते की माझं एवढं नुकसान झाले ना, सांगायला नको. माझं एक कोणा एक घर माझं सगळं खराब झालंय. माझं सगळ्या गोष्टी आता चल माझं मला ते चांगलं वाटलं. माझं ते होम थिएटर मी चालू करून नाही बघितलं, माझं होम थिएटर बी खूप महागाचं आहे, ते नाही चालू करून बघितलं. TV चालू करून बघितला, चालतो TV. गॅस चालू करून तो गॅस बी चालतोय. फक्त मला दुःख वाटलं की घर माझं खराब झालंय पूर्ण, आणि फ्रीज खराब झालाय. तर माझा एक पैसा माझा इमानाचा पैसा आहे, माझा काही हरामचा पैसा नाही, काहीच नाही. एकदम रक्ताचं पाणी केले माझ्या पोराला. मी काकाला घेऊन मी कितीतरी मेहनत केली, लोकांच्या घरी घरोघर जाऊन भांडी बिंडी घासून पोराला मोठं केलं. पोरा इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं मी, कितीतरी मी मेहनत केली, कितीतरी एकदम. पण माझं जळण ही लोकांची जळण चांगली नसतं. मी खाते चांगले, मी काहीच केलं, मला सगळ्यांना दाखवलं, यूट्यूबला दाखवलं की मी खाते, मी पिझ्झा खाते, मी बर्गर खाते. पण मी असा विचार केला की मी नाही दाखवणार, पण आता असा विचार करते की मी काय खाते आणि कसं खाते हे सुद्धा दाखवा. मी सकाळच्या चहा पिल तर मी दाखवणार यूट्यूबला. आता मी असा विचार केला, जळताय ना तुम्ही अजून जळा. मी असं विचार केला, मला कोणी काय पाठवतंय ना तर ते पण मी एक पॉईंट सांग, लक्षच नाही लावायचं. मी आता सांगणार बोलतात ना त्यांच्यावर लक्षच नाही लावायचं. आता माझं एकच काम चाललंय, माझं एक काम. आता ते माझं काल मी गेली ती गवंडीला, तिथलं काम झालं की त्या दिवशीपासून तो पण ते ब्लॉग मध्ये सांगणार. आणि आता इथनं पुढं मी पिझ्झा खाला काय, बर्गर खाला काय, मी बिंदास खातात. तुम्हाला माझ्या खाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, तर आता तर मी डबल जाऊन खाणार. आणि दुसरी गोष्ट मी खोटं नाही बोलत, एक गोष्ट मला अजून सुद्धा लोक आल्यानंतर मला मदत करतात, अजून सुद्धा लोक मला मदत करतात. आता हे 7,000चा चष्मा, जवळजवळ 2 चष्मा बनवल्यात त्या ताईने मला, जवळजवळ मला किती 7,000 रुपये पाठवलं. मी ती मला म्हणजे नको सांगू, नको सांगू, काच नको सांगू, सांगणार म्हटलं. अजून स्वतः सांगते, मी सगळ्यांना सांगते. अजून पण एका ताईने मला 5,000 रुपये पाठवलं. आता ते पण त्याचं नाव घेऊन मी व्हिडिओ बनवणार आहे. तिने पण मला सांगितलं की तू पहिलं राशन भर, तू हे कर ते कर. आता कोणाची ती वकिलाची आई, माझी वकीलची आई अमित काका नवले, त्यांच्या आईने सुद्धा मला 1,000 रुपये फोनपे केला की मी जसं बाहेर आलेलं तिने मला, माझा फोनपे नव्हता, काहीच नव्हता. तर मला ती बोलली की तुला मला पैसे पाठवायचं, तू पहिलं खा काहीतरी खा म्हणून. तर ती तिला मला माझ्याकडे फोनपे नाही, काहीच नाही. तर मला तुझा कोणाच तरी फोनपे पाठव, तू पहिलं खा, स्वतःच खा. तर मी माझ्या मुलाचा फोन नंबर पाठवला, म्हणजे फोनपे पाठवला. तर त्या वकिलाच्या आईने मला 1,000 रुपये पाठवले. ती पण देवासारखीच आली, देवासारखं. आणि त्या टायमाला माझ्याकडे 1 रुपया नव्हता. नंतर एका ताईने मला परत, एका बाईने मला 2,000 रुपये पाठवलं. एक सोनाली खेरकर म्हणून आहे, पुण्यामध्ये राहते, तिने मला त्याच टायमाला तिने लगेच 2,000 पाठवलं. म्हणजे मला माहिती आहे तुझ्याकडे काही पैसे नाहीत. मग त्याच टायमाला मला 2,000 रुपये त्या सोनाली खेरकरने पाठवले एक जिओचा फोन घ्यायला. म्हणजे माझ्याकडे फोन बिन काहीच नव्हता, माझा फोन दोन्ही चौकीहून जमायत. तर एक फोन दिला माझ्या चौकीवाल्याने. तर त्या सोनाली खेरकरने मला 2,000 रुपये दिलं की तू एक फोन घे म्हणून. नंतर एक माझी मैत्रीण आहे, तिने मला 1,000 रुपये दिलं. मी तुम्हाला सांगते, मला खूप लोकांना आल्याला खूप लोकांनी मदत केली, आणि अजून सुद्धा लोक मदत करतात. कोण 50 रुपये, कोण 100 रुपये मला पाठवतात. मी खोटं नाही बोलणार एकदम. मी तसं त्यांना माहिती आहे, मी तर तशी नाही एकदम. माझी आई गेली तशी, माझी किती लोक बोलली, पण मला तर विश्वासच नव्हता तू अशी हायस करू. मी कधी असं म्हणजे मी बोलायचे, ती पण माझ्याच सारखी आहे, बलबली आहे, ती तशी नाहीच आहे. मस्ती होतंय सर्व, मस्ती केली. मस्ती मला म्हणजे बघा गेलं ना, आपण गावाची लोक, आपण गावाला सगळं चालतंय एकदम. पोराला कसं पण उचला, कसं बी करा, माझ्या मनी नाही, धेनी नाही, काहीच नाही. पण हे कसं मानून आहे, जळणच्या माते जळण कसं असतं, जळण मी खाती चांगलं चुकून ते बघवलं नाही. त्याच्यानंतर मला चॅनल चांगलं चालत होतं, मला चांगला पगार येत होता. हे जळण केले, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे, त्यांना पण माहिती. आणि माझ्या कोणी काय केलं त्यांना पण माहिती आहे, हे असं काहीच नाही झालं, हिने काही केलं नाही, माझ्या मनी नाही, धेनी नाही, काहीच नाही. पण हे जळणच्या खातीर. आणि माझ्या चॅनलच्या मागं लागली होती, चॅनल माझं डिलीट व्हायला पाहिजे. आणि अजून सुद्धा कोर्टमध्ये जेव्हा माझी बेल चालली होती, तेव्हा तिथं बेलच्या जागेवर पण ती लोक समोरची त्यांची जे आहेच ना वकील, ती माझ्या चॅनलच्या मागं लागली होती की हिचं चॅनल डिलीट करा. जेसनी परवानगी दिलीच नाही, जेस बोला हे सगळं नसतं, असं होत नाही. आणि माझा वकील पण चांगला, नितीन सातपुते, त्यांनी पण चांगली फाईट केली. आणि तो बोलला की असं होऊच नाही शकणार, तिचं चॅनल बंद नाही होणार. का होईल माझं चॅनल बंद? माझं चॅनल कशामुळे बंद होईल? जर तिकडून तर यूट्यूबवर बाहेरगावचे यूट्यूब आहे, आणि जो बाहेरगावच्या यूट्यूबवर ते सगळं चेकिंग व्हिडिओ होतात, तेव्हा ते पोस्ट येतात, असं असतं इथं. पण आता ते पण मी वकील माझ्या ह्याच्याबद्दल सांगन तुम्हाला.
माझ्या चॅनलच्या मागं लागले होते हात धुवून. तुम्ही पण कमवा, तुम्हाला लोक गिफ्ट पण, मला त्याचं काही लेनदेन नाही. अजून पण मी बाहेर येते ना, लोक मला कमेंट कोणाची नावं घेतात, तर मी लोकांना सांगते माझ्या लाईव्हवर कोणाची नावं घ्यायची नाही. मला कोणाचीही गरज नाही. जर त्यांना माझी पर्वा नाही तर मला पण त्यांची पर्वा नाही. आणि आता सगळे माझे नवीन फॅन आहेत. आता मी किती लोकांना मी असं म्हणजे नवीन लोकांना फॅन केलंय. नवीन लोक माझी मैत्रीण आहेत. मी जुन्यातला एकाला असं ओळखत नाही. आता मी काल लालबागला राजाला गेले, ते कोणतं मला कमेंट केली, ती तिथं आहे, तू तिथं आहे, तिला जाऊन भेट. मला काय गरज आहे त्या लोकांना भेटायची? ते आहेच कोण माझी? मी त्यांना पर्सनल कोणाला ओळखत नाही, काहीच नाही. एक यूट्यूबवर आहेत म्हणून सगळे मग ठीक आहे त्या काय का इथं मला भाऊ म्हणणारी, ताई म्हणणारी, दादा म्हणणारी, बहीण म्हणणारी खूप होती यूट्यूबला. खूप म्हणजे ताई तुला मी हाय, ताई मी तुला ते आहे. पण त्यांनी सुद्धा कोणी मला साथ नाही दिला. माझ्या लेकराला 10 रुपयाचं हे नाही दिलं, बिस्किटचं पॉकेट नाही दिलं. तर आता ह्या लोकांची मला गरज काहीच नाही. आता मला मेसेज करतात, ईमेल करतात, काय गो ताई विसरले का, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना केली. ठीक आहे, धन्यवाद बोलले तुम्हाला, माझ्यासाठी प्रार्थना केली, धन्यवाद. मला सगळ्यांची, माझ्या सगळ्या फॉलोअर्सची मला कुठं ना कुठं दुवा लागली आणि मी निघाली. 1 रुपया न देता मला माझ्या वकिलाने मला बाहेर काढलं. त्याच्यानंतर दुसरा वकील भेटला की लगी, पहिला वकील भेटला की लगी दुसरा वकील मला भेटला, अमित काट्या नवले. तो माझा केस लढतोय आता. तो मला बोला तुझा एकही पैसा मी घेणार नाही, पण तुला मी केस तुझी लढणार. मला काय कमी आहे? माझ्या लाईफमध्ये भगवान आहे ना, स्वामी आहेत. मग तेच त्यांच्या स्वामी आहेच. माझा स्वामी बोलतात, स्वामी बोलते की भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हा माझ्यावर कलंक लागलाय, ते लवकरच्या लवकर मी एकदम ह्याच्यातनं सुखरूप बाहेर निघणार आहे. कारण मी असं काही केलंच नाही. हे मला फसवण्याचा प्लॅनिंग केलाय. स्वामी आहेत. स्वामी बोलतो भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज एका आईला एका लेकरापासून दूर केलं, हे किती पाप आहे. माझं लेकरू दूर केलं, एका आईपासून एक लेकरू दूर केलं, हे कधी सुखी नाही राहणार. कधी लेकरापासून कोणाला हे नाही. भले मी रात 10 छिनाला असून दे मी, पण मी माझ्या लेकरासाठी का मी कोणाला घरात नाही बोलवलं. माझ्या आजूबाजूच्या लोकांना कोणा पण विचारू शकतो इथं की माझ्या घरात कोणी येतंय का, जातंय का, काहीच ना. मी घरापर्यंत कोणा बोलत पण नाही. चौकीशी बात. आता पण मी कोणा पण बोलू शकते आणि कधी पण मी आयुष करू शकते, पण मी तसलं करत नाही. आम्हाला तसलं फालतूगिरी करायचं नाही. माझ्या आईबापांनी सांगितलं. माझी फॅमिली तुम्ही सगळ्यांनी बघितली. माझी फॅमिली एकदम गरीब आहे पण मायाळू आहे. मला किती माझ्या भावाने माझा बड्डे बनवला. त्याच्यानंतर मला ही साडी चेन दिली त्याला घेऊन. माझी चेन गहाण आहे, तर तो मला बोलला टेन्शन घेऊ नको, आपण तू चेन पण सोडून टाकू. आता माझा पगार आला की पहिली चेन सोडवणार. आणि तसं मला चेनची काही गरजच नाही. मला सोनं घालायची काही गरज नाही, कारण मी एकटी राहते. कोणाचा काय भरोसा? मला गरज नाही कोणाची सोन्याची बिनाची. आणि मला सोनं नाहीच आवडत एकदम घालायला. पण मला खूप म्हणजे त्रास झाला. मला 2 वर्षातला झाला ना असा त्रास पुन्हा दुश्मनाला पण नाही हो, असं मला असं वाटतं. एकदम एवढी जागा खतरनाक आहे तिथे एकदम. तू जास्ती टेन्शन घेत जाऊ नकोस. मी टेन्शन नाही घेत, पण माझ्या डोक्यात दुसऱ्याचा विचार नाही करायचा. आपली लाईफ बघायची आपण पुढे. आता मी अशी पण बसली ना, असं डोक्यामध्ये विचार येतो, असं डोक्यामध्ये विचार नाही विचार घ्यायचा. विचार आपण विसरूच नाही शकत काही दिवस, थोड्या दिवस. म्हणून मी काय करते, बाहेर जाते जास्त आणि विचार करून ते म्हणजे तुला चांगलं वाटणार आहे का नाही, तेच विचार करशील तर तुला म्हणजे त्रास होईल. त्याच्यामुळे ते विचार करू नकोस आणि स्वतःला खात जा थोडं. आता ते किती लागले बायका करतात. आता मुस्कानचं मला जमत होतं. मुस्कान पण मला नवीन करायची मुस्कान पण. मग तिला माहित झालं मी एक युट्यूबर आहे, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. मग ती दमादमान मला तिने पण जीव लावला. मग मी असं दोघीजण चांगलं राहिलो. आम्ही एका दादीवर राहायचो. तिची माझी संगती राहायची असं, ती जी दादी यूज करायची, माझी दादी यूज करायची. एकामेकाची संगतीच खायचो पियचो. ती पण मला द्यायची, मी पण तिला द्यायची. ती पण ती जागा बरोबर आहे. आता तिची पण मी असं नाही करायला पाहिजे एकदम. माझं खाणं बघवलं नाही कुणाला, पण आता मी बिंदास खाणं दाखवलं. एक्सक्यूज मी, बिंदास मी खाणं दाखवणार, पिणं दाखवणार, मी काय खाते, काय पिते, हे सगळं दाखवणार. आता नाही भेणार मी. आता मला एकदम जगायचंय. मस्त व्हिडिओ बनव, रडू नकोस. आणि मस्त आता मला पगार होईल ना, पहिले जाऊन पिझ्झा बर्गर खाणार, मस्तपैकी घरामध्ये राशन भरणार, भावाकडे जाणार, भावाला राशन भरून देणार, माझ्या पोराचं राशन भरून देणार, माझ्या भावाला राशन भरून देणार. ज्याने मला मदत केली, माझ्या भावाने मला जीवाचं रान करून माझ्या पोराला सांभाळलं. 1 रुपया पण आता पण माझ्या भावाला म्हणते की माझा पगार आला की तुला राशन भरून देतो. पण माझा भाऊ म्हणतो 1 रुपया मला तुझा नाही पाहिजे. त्यांनी माझ्या पोराला सांभाळलं. 2-2.5 वर्ष माझ्या पोराला सांभाळलं. जो तो खातो ते माझ्या पोराला त्यांनी खायला घातलं. त्याच्या आपल्या स्वतःच्या पोराला नाही त्यांनी खायला दिलं. माझा पोरगा हॉस्टेलवरून राहायचा, तर त्या हॉस्टेल जाऊन त्यांनी जेवण नेऊन दिलं. त्यांनी बहिणीने सुद्धा माझ्या पोराला माझे भलं तिने कपडे त्याला नाही घेतली, पण निदान त्याला केकला बिकला त्याने पैसे दिले. बहिणीने सुद्धा बहिणी पण मला मदत केली, पण ती मजबूर आहे जरा. तिचं पण कसं घर संसार आहे तिचं पण. तिच्या हातात काय नसतो पैसा पाणी. तुझी सख्खी बहीण पण हां, पण तिच्या हातात पैसा पाणी काय नसतो एकदम. तिला दिन तवा ती खाते एकदम. असं आहे माझ्या बहिणीचं एकदम. एक बहीण तर बाबा सांगायला नको, तिने पण मला कधी मदत नाही केली एकदम. एका माळाचं मनी आपण, एका आईचं पोटातनं जन्म झालेलो. पण माझ्या माझ्या बहिणी कोणती अपेक्षा नव्हती. लोकांच्या बहिणी बघा किती हे होतात एकदम. पण जाऊ दे, हे पण दिवस निघून जातात, कारण मला राहतात फक्त आठवण एकदम.
आता ह्याच हात म्हणजे अशा वेळेस मला कोणी साथ दिली कोणी नाही, ह्यांना मी कधीच नाही विसरणार. बरोबर आहे का? आता मला वकिलाची आई मग आपल्या दुःखात देतात सत्यानं मी कधीच नाही विसरणार, कधीच नाही विसरणार. आता मला सुवर्णा मी कधीच मी असं विसरणार नाही. आता सुवर्णाला पण मी चांगलं पाय, तिला पंजन दिलं, माझं नवकल पंजन तिला देऊन टाकलं, दिलं तिला. मी नाही घातलं माझ्या पायात, पण तिला देऊन टाकलं. म्हणते का मी नाही करते. आता तिला मी सगळ्या साड्या बिऱ्या परकर म्हण कुठं काय म्हणते ती, तिला कपडे नाही, तिला म्हणजे ती कपडे घालत नाही माझी, तिला धुले म्हणजे हे आहे ना, मी धुली आहे ती बारीक आहे जरा, तर ती पण चांगली राहते माझ्या. माझी सुवर्णा खूप चांगली आहे आणि असं बहिणीसारखं राहतं. बहीण भावात बहिणी कसं राहतं तसं राहतो मी सुवर्णा. मग खूप चांगली राहते सुवर्णा. मला सुवर्णा मी जेवल्याशिवाय जेवत नाही, माहिती आहे का? आता पण सारखी मला फोन करते, मग ती तुम्ही गेल्या करमत नाही करमत नाही. तू जेवत नाही तिथे तरी खायची, तिथे खायची मागायला मी खायची, तिथे पण खात जा आणि रडत जाऊ नको, हसत खेळत राहा आणि व्हिडिओ बनव चांगले चांगले. नाही बनव ना आता, बिंदास बनवणार. 2-3 दिवसात खात जा. तू खात नाही कायच, खाते केली खाते आणि दिवस काढतेस. आता मी आता हे लोक आलते तर मी काही जेवण नव्हतं बनवलं, काहीच नव्हतं, केळं खात होती आणि केळच खात होती. ती युट्यूबला मी बघते, केली आणली, केले खाईल आणि झोपेल, तसं नाही. मी खरं सांगते, मी जेवण जसं मी आल्यापासून ना मी पोटभर जेवले नाही, काहीच नाही एकदम. आता मला खायचं चिकन मटन मला लागतं खायला. माझ्या घरी मी बनवेल नाही. नक्की ते बोलले मला सगळं काय आलं. आता माझं फ्रीज बंद आहे ना, त्याच्यामुळे मी काय आणू नाही शकत जास्त घरात आता. म्हणजे हे आणि हिने एक मला खूप आयडिया चांगली दिली. मला माहित नव्हतं, एक फोनवर एक ॲप आलेला आहे ब्लिंकिट म्हणून. तो माझ्या घरापासून मी कोणतंही सामान ऑर्डर करू शकते, खाण्यापिण्यात सगळं ऑर्डर करू शकते. तर मी आता 200-300 रुपयात सामान मागवलं, कुठं निरमा, कुठं दूध, कुठं ब्रेड हे मागवलं. तर थँक्यू सो मच बोलते हिला पण मी. मला तरी थँक्यू कशाला, फ्रेंडशिपमध्ये नो थँक्स नो सॉरी. थँक्यू सो मच. तिची भाऊजाई पण आली, तिच्या भाऊजाई नाही दाखवत, त्या दोघी जण आल्यात मला भेटायला. आणि असंच तुम्ही पण मला येऊ शकता भेटायला, पण मला कसं वाटतं भीती वाटते म्हणून मी कुणा बोलवत नाही. पण नक्कीच मी तुम्हाला, जसं माझं घरचं काम सगळं स्वच्छ झाल्यानंतर, मी घर माझं खूप घाण आहे आणि चांगलं नाही वाटत मला घरापर्यंत तुम्हाला बोलायला. पण तुम्हाला जर वाटते मला भेटायची इच्छा असेल तर तुम्हाला पण मी नक्कीच भेटेल. आणि आता मी गावाला पण जाणार आहे, तर तुम्ही गावाला पण येऊ शकता आणि मुंबईच्या घरात पण येऊ शकता. पण मला भीती वाटते, कुणाचं काय भरोसा म्हणून. पण सगळी लोक तशी नाहीत. आज मी एवढं चॅटिंग करते, एवढ्या लोकांसंग बोलते चालते, एवढ्या उत्तराखंडपासून लोक मला बोलतात बघतात, जास्त करून आरबी लोक, फौजी लोक. सकाळीच आज मला एका फौजीचा मेसेज आला होता की स्मिता सातपुते तुम्ही 2 वर्ष कुठं होता म्हणून. तर मी त्यांना म्हटलं वाव सर, म्हटलं मी बाहेर होती, म्हटलं असं तसं. मी त्यांना चॅटिंग केलं आणि करता तो खूप छान बोलला माझ्या, त्याचं रेकॉर्डिंग सगळं आहे माझ्या सांगा. खूप बोलला माझ्या सगळं, खूप बोलला. पण मी असं रेकॉर्डिंग नाही लावू शकत तुम्हाला एकदम. तो फौजी विचार करा, आणि एवढ्या ह्याच्यात पण तो माझा व्हिडिओ बघतो. म्हणजे किती माझे मी नशिबाने, मला कुठं व्हिडिओ जातात आणि कोणची देशाची लोक मला बघतात, बाहेरगावची, उत्तराखंड, कुठली म्हणजे. आता मी सकाळी मेसेजच मी ओपन केलं तर इंस्टाग्राम, त्यात मी मेसेज बघितला तर किती लोकांचे मेसेज. मग एखादा मी त्यात टुक केलं तर तो निघाला फौजी. फौजी खूप छान वाटलं. काय नाव आहे त्यांचं, विजय काही तर नाव आहे एकदम. असेच हसत राहा, खूप छान आहे. त्याला मी फॉलो बॅक पण केलं, माझी आय डी बघा इंस्टाग्राम. रडत बसतेस नाही आता लढणार नाही, काहीच नाही. आणि मला एकच म्हणायचं आहे, हे सगळे आठवण मी सगळी विसरून जाणार आहे. आता मी घरात बसणार ना तर हे सगळं मला आठवते आणि मग मी बाहेर जाते, बाहेर निघते ना, तर मग मला थोडंसं विसरायला लागत होतं. मग जसं मी त्या खुशीमध्ये असते बाहेरच्या लोकांमध्ये, लोकांना मला पण चांगलं वाटतं बाहेर गेली ना. आता काल एका ते कुठं ते आझाद मैदानाला ते आलेत ना लोक, तर त्यातली 2 मला कार्यकर्ती मला भेटली. ती मला म्हटले तुम्हाला मी कुठेतरी बघितले हो, असं बोललं. तर म्हणजे कुठे बघितलं. पण माझा स्वभाव किती आहे, तोंड भरून मी त्या लोकांसंग बोलली. मी असं कधी कुछ कागद करत नाही, मी तोंड भरून त्यांचं. मी असं म्हणत नाही की मी त्यांना ओळखत नाही, काहीच नाही, मी कशाला बोलू, अजिबात तसलं घमंड नाही मला. उलट मी आज जाणार होते आझाद मैदानाला, पण मला खूप कंटाळा आला होता आणि खूप माझं अंग दुखत होतं. तर म्हणलं नाही, पण मला उद्या 3 तारीख आहे, उद्या नक्की जाईल म्हणलं. उद्या 3 तारखेला कोणाला तरी भेटायचं आहे पण मला, आणि वकिलाला पण भेटायचं आहे, आणि आझाद मैदानाला पण जाऊन सो त्यांच्या सांगते मी भेटून येईन एकदम, की कसं त्यांचं आहे कसं नाही म्हणून एकदम. आणि त्यांची काय माग असेल ते पण त्यांची पुरी व्हावं अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. कारण मला हे काय ह्याच्यातलं काही माहीत नाही, काहीच नाही. तर त्यासाठी मी काहीच बोलू नाही शकत, कारण ह्या 2 वर्षात मी कुणाच ओळखत नाही सध्या. माझं म्हणजे माझी यादच कमजोर झाली. तर मी आता काल मला खूप लोकांनी माझ्या कमेंट बी केल्या की तू ओळखत नाही का, त्या पाटला ओळखत नाही का, असं ओळखत नाही का. पण मी खरं सांगायचं म्हणा ना, मी खोटं नाही कधी बोलणार एकदम. मला ह्या 2 वर्षामध्ये काय जेवढं मला जास्त आठवत नाही, पण नक्कीच मी आठवायचा प्रयत्न करेन आणि खूप छान सगळ्यांना मी सपोर्ट करीन, लाईक करीन सगळ्यांना पण. ठीक आहे, चला हा व्हिडिओ इथं संपवते. चला बाय बाय सगळ्यांना, बाय. आता मी हिला दाखवते फक्त खाली हात आली बिचारी माझी घालून बसली माझ्याजवळ, तोंड भरून बसली. ते मला विचारते काय म्हणजे ठीक आहे म्हणलं, बोलते म्हणलं एकदम. ठीक आहे, तर चला तुम्ही पण माझी अशीच मुलाखत घेऊ शकता. तुम्हाला पण माझं काय विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता, बोलू शकता, आणि मी तुम्हाला बोलायचा प्रयत्न करते एकदम.
तर नक्कीच मी तुम्हाला असं माझा विचार चालला आहे, मी सगळ्यांना बोलीन, कारण खूप लोक मला प्रेम करतात. मी बघितलं बाहेर पण जाते ना तर लई लोक मला तोंड भरून बोलतात. तर मला पण असं वाटतं की त्यांनी पण यावं माझ्या घरी, माझ्या हातचं खावं बिवा. जाऊ दे आता 2 वर्ष झालं गेलं, विसरून जायचं. कुणी मला मदत केली नाही केली त्याचं मला काही लेणं देणं नाही. मी ते सोडून जाते, एक स्वप्न म्हणून मी सगळं विसरून जाते. तुम्ही पण जावा आणि नवीन आयुष्य जगायला सुरुवात करते मी. तर सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा, अशी माझी नम्र विनंती आहे तुमच्याजवळ. लव यू, बाय.